शिष्यवृत्तीसाठी नवोदयसाठी उपयुक्त शब्दसमूहाबद्दल एक शब्द. विमान चालवणारा, वैमानिक. अंग राखून काम करणारा, अंगचोर. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा, अष्टावधानी. अनेकांमधून निवडलेले, निवडक. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, अनपेक्षित. अरण्याचा राजा, वनराज. अरण्याची शोभा, वनश्री. अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी. आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा, स्वच्छंदी. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन, वतन. ईश्वर आहे असे मानणारा, आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा, नास्तिक. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, धबधबा. ऐकायला व बोलायला न येणारा, मूकबधीर. कथा गोष्ट लिहिणारा, कथाकार, कथालेखक. कथा सांगणारा, कथेकरी. कधीही जिंकला न जाणारा, अजिंक्य. कमी आयुष्य असलेला, अल्पायू, अल्पायुषी. कमी वेळ टिकणारा, अल्पजीवी, क्षणभंगूर. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा, कर्तव्यदक्ष. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य परांमुख. कल्पना नसताना आलेले संकट, घाला. कविता करणारा किंवा रचणारा, कवी. कविता रचणारी, कवयित्री. कष्ट करून जगणारा, श्रमांवर जगणारा, श्रमजीवी, कष्टकरी. कसलीच इच्छा नसलेला, निरीच्छ. कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी, कादंबरीकार. किल्ल्याच्या भोवतालची भिंत, तट. कुस्ती खेळण्याची जागा, आखाडा. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. केलेले उपकार न जाणणारा, कृतघ्न. कैदी ठेवण्याची जागा, कारागृह, बंदीशाळा, तुरुंग. कोणावरही अवलंबून नसलेला, स्वावलंबी. खूप आयुष्य असलेला, दीर्घायू, दीर्घायुषी. खूप दानधर्म करणारा, दानशूर. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. खूप मोठा विस्तार असलेले, ऐसपैस किंवा विस्तीर्ण. गायीसाठी काढून ठेवलेला घास, गोग्रास. गाणे गाणारा, गायक. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, वावटळ. घरदार नष्ट झालेले आहे असा, निर्वासित. घोडे बांधण्याची जागा, पागा किंवा तबेला. चरित्र लिहिणारा, चरित्रकार. चार रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक, चवाठा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा, शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा,
चित्रकार, जमिनीखालील गुप्त मार्ग, भुयार, जमिनीचे दान, भूदान, जमिनीवर राहणारे प्राणी, भूचर, जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी, उभयचर, पाण्यात राहणारे प्राणी, जलचर, जादूचे खेळ दाखवणारा, जादूगर, ज्याचे वर्णन करता येणार नाही असे, अवर्णनीय, ज्याचा तळ लागत नाही असा, अथांग, ज्याच्या हातात चक्र आहे असा, चक्रधर, चक्रपाणी, ज्याला आई वडील नाहीत असा, पोरका किंवा अनाथ, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अजात शत्रू, ज्याला मरण नाही असा, अमर, ज्याला लाज नाही असा, निर्लज्ज, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे, नियतकालिक, डोंगर कपारीत राहणारे लोक, गिरिजन, ढगांनी भरलेले, ढगाळलेले, अभ्रछादित, तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण, तिठा, थोड्यावर संतुष्ट असणारा, अल्पसंतुष्ट, दगडावर कोरलेले लेख, शिलालेख, दगडाच्या मूर्ती घडवणारा, शिल्पकार, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक, दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, त्रैमासिक, दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, पाक्षिक, दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, वार्षिक, 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, षण्मासिक, दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक, दररोज ठरलेला कार्यक्रम, दिनक्रम, दारावरील पहारेकरी, द्वारपाल, दारवान, दुष्काळात सापडलेले लोक, दुष्काळग्रस्त, दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा, उदार किंवा दिलदार, खाण्याचे पदार्थ मिळण्याची जागा, उपहारगृह, सापाचा खेळ दाखवणारा, गारुडी, दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी, देवापुढे सतत तेवणारा दिवा, नंदादीप, देशाची सेवा करणारा, देशसेवक, 2 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण, संगम, धान्य साठवण्याची जागा, कोठार, नदीची सुरुवात होते ती जागा, उगम, नदीतील खोलगट भागातील खोल पाणी, डोह, नाटक लिहिणारा, नाटककार, नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा, नट किंवा अभिनेता, नेहमी घरात बसून राहणारा, घर कोंबडा,
पहाटे पूर्वीची वेळ, उषक काल, पाऊस मुळीच न पडणे, अवर्षण किंवा अनावृष्टी, पाण्याखालून चालणारी बोट, पाणबुडी, पायात जोडे न घातलेला अनवाणी, पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक, पायी जाणारा, पादचारी, पाहण्यासाठी आलेले लोक, प्रेक्षक, पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक, पूरग्रस्त, पूर्वी कधीही घडले नाही असे, अभूतपूर्व, प्रेरणा देणारा, प्रेरक, बस गाड्या थांबण्याची जागा, बस स्थानक, बातमी आणून देणारा किंवा देणारी, वार्ताहर, बातमी सांगणारा किंवा सांगणारी, वृत्तनिवेदक, वृत्तनिवेदिका, भाषण ऐकणारे, श्रोते, भाषण करणारा, वक्ता, मन चित्त आकर्षित करणारा, मनोहर, चित्ताकर्षक, मनोवेधक, चित्तवेधक, माकडाचा खेळ करून दाखवणारा, मदारी, मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, गोदाम, कोठार किंवा वखार, मासे पकडणारा, कोळी, फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण, सदावर्त किंवा अन्नछत्र, मूर्ती बनवणारा, मूर्तिकार, मूर्तीची तोडफोड करणारा, मूर्तिभंजक, मूर्तीची पूजा करणारा, मूर्तिपूजक, मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय, मोजता येणार नाही असे अगणित असंख्य, योजना आखणारा, योजक, रक्षण करणारा, रक्षक, रणांगणावर आलेले मरण, वीरमरण, राज्यातील लोक, प्रजाजन, रयत, प्रजा, रात्रीचा पहारेकरी, जागल्या, रोग्याची शुश्रूषा करणारी, परिचारिका, लग्नासाठी जमलेले लोक, वऱ्हाडी, लढण्याची विद्या, युद्धकला, लाखो रुपयांचा धनी, लक्षाधीश, लिहिता वाचता न येणारा, निरक्षर, लिहिता वाचता येणारा, साक्षर, लोकांचा आवडता, लोकप्रिय, लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक, लोकांनी मान्यता दिलेला, लोकमान्य, वनात राहणारे प्राणी, वनचर, वाड वडिलांकडून मिळालेली, वडिलोपार्जित, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, पानपोई, व्याख्यान देणारा, व्याख्याता,
शत्रूकडील बातमी काढणारा, हेर, शत्रूला सामील झालेला, फितूर, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा, मचान, शेती करणारा, शेतकरी, शोध लावणारा, संशोधक, श्रेष्ठ महान ऋषी, महर्षी, संकट दूर करणारा, विघ्नहर्ता, सतत काम करणारा, दीर्घोद्योगी, सतत निंदा नालस्ती करणारा, निंदक, समाजाची सेवा करणारा, समाजसेवक, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, कल्पवृक्ष, सिनेमाच्या कथा लिहिणारा, पटकथा लेखक, स्तुती गाणारा, भाट, सुखाच्या मागे लागलेला, सुखलोलूप, स्वतः श्रम न करता खाणारा, ऐत खाऊ, स्वतः संपादन केलेली, स्वार्जित, स्वयंसंपादित, स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा, सांगकाम्या, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा, स्वार्थी, स्वतःबद्दल अभिमान असलेला, स्वाभिमानी, स्वतःबद्दल अभिमान नसलेला, स्वाभिमान शून्य, स्वदेशाचा अभिमान असणारा, स्वदेशाभिमानी, स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन, हत्तीला काबूत ठेवणारा, माहूत, हरिणासारखे डोळे असणारी, मृगाक्षी, हरिणाक्षी, मृगनयना, कुरंगनयना, हिंडून करायचा पहारा, गस्त, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, असेतू हिमाचल, होडी चालवणारा, नावाडी, नाखवा किंवा नाविक, दगड दूर फेकण्याचे दोरखंडाचे साधन, गोफन, सागरातील किल्ला, दुर्ग, तराजूची एक बाजू, पारडे, न्यायदान करणारा अधिकारी, न्यायाधीश, 12 खिडक्या असलेला महाल, बारदरी, सपाट जमिनीवरील किल्ला, भुईकोट, हाताने लिहिलेला मजकूर, हस्तलिखित, अंतराळात प्रवास करणारा, अंतराळवीर, ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती, आदर्श, हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, अंबारी, लेखन छपाई करण्याचे ठिकाण, छापखाना, फुलांचा मोठ्या प्रमाणात येणारा वास, दरवळ, घमघमाट, अंतराळात प्रवास करणारा, अंतराळवीर, लोखंडी जाड साखळी, साखळदंड, राजाचे आसन, सिंहासन,
एका विचाराने एकत्र आलेला समूह, संघटना, पांढऱ्या रंगाचे मौल्यवान रत्न, हिरा, हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, लाल रंगाचे रत्न, माणिक. धन्यवाद.